धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या डाबका गट ग्रामपंचायतीच्या खिडकी कलम गावात शासनाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या नावे लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे। मात्र असे असतानाही गावाला प्रत्यक्ष भेट दिली असता गावातील नागरिक थेंबभर पाण्याकरिता भटकंती करीत असल्याचे गंभीर चित्र पाहावयास मिळत आहे। परिणामी खिडकी कलम गावात शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च करून सुद्धा गाव तहानलेल्या अवस्थेमध्ये दिसून येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे म्हणजेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन 2020-21 मध्ये खिडकी कलम या गावाकरिता लाखो रुपयांच्या निधी अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती। गंभीर बाब अशी की संबंधित प्रशासनाच्या संशयास्पद कार्यप्रणालीमुळे संबंधित कंत्राटदाराने पाणी पुरवठा योजनेचे काम अर्धवट सोडून संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत करून कामाचे पूर्ण देयके काढून शासनाची व स्थानिक ग्रामस्थांची दिशाभूल केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला है। क्या गाँव में नहीं सर, पानी नहीं। कहाँ से भरते फिर? हम लोग उधर पीछे का गली से भरता उधर, लेकिन एक दिन छोड़ता एक दिन नहीं मिलता, 2 गुंडी नहीं तो खाली भी आता नहीं मिल रहा पानी नहीं। आजच्या परिस्थितीमध्ये खिडकी कलम गावातील नागरिकांना पिण्याच्या थेंबभर पाण्याकरिता 1 ते 2 किलोमीटर अंतरावरील शेतात विहिरीवर जाऊन पाणी आणावे लागत आहे। एकीकडे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संपूर्ण देशात जल जीवन मिशन राबवून हर घर नल से जल या उपक्रमांतर्गत दरडोई 55 लिटर पाणी देण्याचे आश्वासन देऊन वचनपूर्ती केल्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे मेळघाट सारख्या आदिवासी बहुल क्षेत्रामधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे। मग किती मोठी ही शोकांतिका म्हणावी लागेल। खिडकी कलम गावातील नवबौद्ध वस्तीमध्ये राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेला पायपीट करून 1 ते 2 किलोमीटर अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे। दिव्यांग महिलेच्या घराला लागूनच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना साकारण्यात आली होती। मात्र सदर योजना सुरू न झाल्यामुळे दोन्ही पायाने दिव्यांग असलेल्या महिलेला पिण्याच्या पाण्याकरिता भर उन्हात वणवण भटकावे लागत आहे। खिडकी कलम गावाला लागून असलेल्या राणापिसा गाव तलावावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत फिल्टर प्लांट सह पाणी पुरवठा योजना शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधी अंतर्गत मंजूर झाली होती। मात्र संबंधित महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामाकडे पाठ फिरविल्यामुळे आणि कामावर सतत अनुपस्थितीमुळे पाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या 2 ते 3 वर्षापासून अत्यंत कासव गतीने सुरू आहे। पाणी कुठून आणावं लागतं काय सांगा, पाण्याची तर परत झडत आणावं लागतं आणि जावं लागतं त्या तिकडे दूर पाणी आणण्यासाठी। आमच्या इकडे मोहल्ल्यात पाणीच नाही, त्या तिथून कटलेलं आहे ते कनेक्शन, तेही पाणी येत नाही इकडे। किती दिवस झाले पाणी येऊन नाही राहिलं? पाणी 1 वर्ष झाले। हे जेव्हापासून योजना चालू झाली तेव्हापासून बंद आहे। ही योजना चालू आहे की बंद आहे? याची तर पाईप गिप तिकडे काढून टाकले जेसीबीने। याची कोणी काढून टाकले? हे जेसीबीने खतलं, हे पाईपलाईन साठी खतलेलं आहे ना, त्यानंच काढून टाकले। मग तुम्हाला पाणी मिळत नाहीये? पाण्याचा टॅक्स दुनियाभराचा आम्हाला भरायला लागायला। तुम्ही दिव्यांग आहेत का दोन्ही? हो नाही, दोघी नाही, मी आहे दिव्यांग। तुम्ही आहेत का? हो, पायाने? पायाने। अच्छा, माझ्याकडे कागदपत्र आहे पूर्ण, अपंगाचे कागदपत्र आहे माझ्याकडे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।